शिखंडीची कथा थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. वही किती जुनी झाली आहे बघा. या परंपरा सांभाळून जातो आणि आता आमका हे वही जुने झाले. दुसऱ्यावर गेले तू सुख करता दूध करता विघ्नांचा विघ्न हरता विघ्नांचा विघ्न हरता. बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया. शंतनू राजाला दोन बायका, त्याच्यापासून तीन मुलगे आणि त्यातील विचित्र वीर्याच्या लग्नासाठी मुलगी शोधण्यासाठी भीष्म निघाले. काशीधर राजाच्या तीन मुली अंबा अंबिका आणि अंबालिका. आता पणात जिंकून अंबिकेचं आणि अंबालिकेचं लग्न लावून दिलं. राहिली अंबा राहिली आणि तिला शाल्व राजाकडे पोहोचवायला सांगितलं. कोणी बघा, काशी राजाची कन्या अंबा होती छान हो अंबा होती छान हो. भीष्माला काय सांगते, तू शाल्व राजाकडे येते वेळी मला स्पर्श केलेला आहेस तेव्हा आता तूच माझ्या बरोबर लग्न कर. त्याने तिला भीष्माने परत शाल्व राजाकडे पाठवलं. बघा, रती बैस मुनी बळे बळे आनली सळे रती बैस मुनी बळे बळे आनली सळे धरले दंडर परच्या अंग भ्रष्ट केली सळे धरले दंडर परच्या अंग भ्रष्ट केली सळे. तुझ्यावर अधिकार फक्त भीष्माचा आहे तेव्हा मी तुझ्याशी लग्न करणार नाही. आनंद झाला माझ्या मनाला सोन्याचा दिना जुगवला माझ्या नवऱ्यानं. तुझा काय बुवाची इच्छा रे होय. आता सामायिक रिझल्ट जवळ येता तेव्हा तो होय होय बापू दाखवता मग माझ्या नवऱ्यानं सोडली दारू बाई देऊ पावलाय ग. आनंद झाला माझ्या मनाला आनंद झाला माझ्या मनाला सोन्याचा दिना जुगवला माझ्या नवऱ्यानं सोडली दारू बाई देऊ पावलाय वैशिष्ट्य तांब्याने हो बघले मी खूप पकवाजवाले बघले. हे दोगदान असे सुरुवातीपासून जी सुरुवात पेटावतात ती शेवटपर्यंत म्हणजे फक्त साऊंड जाईल का चांगलं होय नाही तर शिरा घातल्यानेच चांगलं. हे गोगवले पकवाजवाले तसे होते म्हणजे खरोखरच सांगतो ही रत्ना सिंधुदुर्गातली
थांबे इकडे ये बालका. हा शाल्व काय सांगतोय तरी पण तू भीष्मा बरोबर राहणं योग्य किंवा आपल्या बापाकडे जा. तू करता बापा मोरया बापा मोरया गजानन संकटी धावून या. भीष्म म्हणतोय लग्न करत नाही, शाल्व म्हणतोय स्वीकार करत नाही, बाप म्हणतोय दिली तिथं मेली. काय करते अंबा? पुन्हा भीष्माकडे जाते आणि काय सांगते तुझा सूर उगवल्याशिवाय राहणार नाही असं म्हणून ज्या ठिकाणी वसिष्ठ ऋषी अरण्यामध्ये होते त्या ठिकाणी गेली आणि काय सांगते बघा. चली चली फिरी चली चली नाही बाकी तो लक्ष काही ठेवतो नाही, फक्त स्वर काही चुकतं थेच फक्त लक्ष ठेवतो. चली चली फिरी चली 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 इश्क की हवा चली. न्याय मागते आहे त्यावर वसिष्ठ ऋषी काय सांगतायत तुझं हे सगळं बोलणं बरोबर आहे पण भीष्मा बरोबर लढणार कोण आणि असं म्हणून त्याने शाप दिला बघा. आज गोळीवाड्यात येईल मरात लग्नाय दारात बाय गो. आज गोळीवाड्यात येईल मरात लग्नाय दारात बाय गो. वसिष्ठ ऋषी काय सांगताय तू अरण्यामध्ये आली घरी पण या अरण्यामध्ये राहून उपयोग नाही बघा. आज गोळीवाड्यात मोडी तुझं चपटू तारून पाहती सारे कोणी गेलं. काय सांगताय त्याच्यातून तुला सही सलामत सोडवणारा एकच पुरुष आहे तो म्हणजे परशुराम. त्यांच्याकडे तू जा. विनोद बघ सोर बघ चुकतोय काय त्या दिवशी चुकी काढलं. जयोस्तुते श्रीमान मंगले शिवासदे स्वतंत्रते भगवती स्वामी यशोयुता वंदे यशोयुता वंदे. परशुरामांकडे गेली. परशुरामाला झालेला वृत्तांत सांगितला. परशुरामाचा शिष्य भीष्म म्हणून अधिकारवाल्याने काय सांगितलं की अंबेबरोबर लग्न करण्याचं माझ्या बरोबर युद्धाला सज्ज हो. भीष्म सुद्धा तसाच धनुर्धारी होता, एकवचनी होता. भीष्माने काय सांगितलं की एक वेळ तुमच्याशी युद्ध करेन. आपल्या गुरुजींना सांगितलं तुमच्याशी युद्ध करेन पण या जन्मामध्ये लग्न करणार नाही. आणि या दोघांचं युद्ध झालं बघा. हातानं घालीन हिरवा चुडा हातानं घालीन हिरवा चुडा यांच्या लग्नाचे दिसाला धुरंदर होते दोघे
हटे ना कोणी मागे धुरंदर होते दोघे जण हटे ना कोणी मागे युद्ध पाहण्यासाठी स्वर्गातून देव सुद्धा आले दोघेही माघार घेईना शेवटी देवाने काय केलं नारद मुनींना त्या युद्धामध्ये हस्तक्षेप करायला लावला कारण हे जर युद्ध चाललं असतं तर स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये हाहाकार माजला असता आणि नारद मुनींच्या सांगण्यावरून हे युद्ध थांबवलं आणि परशुराम अंबेला काय सांगतात बघा अंबे हा तुझा अंबे हा तुझा हट्टीपणा नाही मला अंबे हा तुझा हट्टीपणा अंबेला काय सांगताय अंबे तू त्याचा सूड घेण्याचा हट्टीपणा सोडून देते मनात मध्ये दुसऱ्यावर विसंबून राहिल्यामुळे अशी माझी अवस्था झाली परशुराम काय सांगतायत तू असं कर शंभू महादेवांजवळ जा त्यांना प्रसन्न करून घे अंबा शंभू महादेवांजवळ ज्या ठिकाणी गंगा माता होती त्या ठिकाणी गेली आणि काय सांगते आज काय ग तुझाच पुत्र तो मातला फार आज काय ग तुझाच पुत्र तो मातला पार गंगा माते तुला विनवणी करते सांग करायला विचार काय म्हणा नको रे हा पहिलं गंगे ती गंगेमध्ये गेली आणि गंगेत आंघोळ करताना म्हणते गंगा माते हा तुझा भीष्म जो पुत्र आहे तो फार मातलाय आता भीष्म हा गंगेचा पुत्र असल्यामुळे तिला सुद्धा राग आला ताम धाम बोरी जाऊ नको दुरी ताम धाम बोरी गोमटू नको जरी ताम धाम बोरी जाऊ नको दुरी जराची ये इकडे आदेशा गंगेला असा शाप दिल्यावर बघ पूर्ण पैसे घेतलेल्याचा फेडता एक कैसा मागे पुढे ह्या रवता नाही परंतु चरण पण रवता नाही सगळा तिने तू अर्धवट सोडलं त्यांनी बघ पूर्ण केल्या उगाच ना 1,500 देतो आहे आणि तुला 2.5 थांबू आता भांडतो तरी गप्प राहू हा अर्धांग वाकडं झालं तरी निश्चय सोडला नाही शंकरांना प्रसन्न करून घेतलं शंभू महादेव काय सांगते तुझं सगळं बरोबर आहे पण भीष्मा बरोबर लढणार कोण म्हणून काय सांगितलं पुढच्या जन्मी तू बाई म्हणून जन्म घेशील आणि मग तुझ्यामध्ये बदल होऊन पुरुष होऊन तू भीष्माचा सोड घेशील या गोजिरवाण्या घरात सारे फुल्या मर्जीचे राजे या गोजिरवाण्या घरात सारे फुल्या मर्जीचे राजे कशी पावी गुन्हा कळेना ही
रक्ताची नाती बशीर पावी तुला कळेना ही रक्ताची नाती माणुसकी परंपरा ही सारे विसरून जाती द्रुपद हा अंबा जळून घेतल्यावर द्रुपद राजाने शंकराची उपासना करून असा वर मिळवला की मला असा पुत्र दे की तो भीष्माला शिस्त शिकवेल. पण झालं उलट, त्याला झाली मुलगी आणि तीच अंबा तिला तिने द्रुपदाने तिला पुरुषासारखी वाढवली बघा. लग्न झाल्यावर कळलं की हा 6 नंबर आहे. ती बापाकडे जाऊन काय सांगते, बाबा मला कसला नवरा दिला. तो अरण्यामध्ये गेला आणि कुबेराचे यक्ष ज्या ठिकाणी जलक्रीडा करत होते त्या ठिकाणी जाऊन करारावरती लिंग घेऊन आला बघा. सिद्ध झाला आहे शिखंडी, सिद्ध झाले आहे शिखंडी, सिद्ध झाले आहे इकडे ज्या ठिकाणी यक्ष जलक्रीडा करत होते त्या ठिकाणी कुबेर आला आणि सर्वांची हजेरी घेतली. सर्व बाहेर आले, एक बाहेर येईना. म्हणून त्याला काय विचारलं, तुला बाई होण्याची इच्छा आहे का? आणि असं म्हणून त्याने जेव्हा उशाप मागितला तेव्हा काय सांगितलं की जोपर्यंत शिखंडी जिवंत आहे तोपर्यंत तू बाई राहशील आणि शिखंडी मेल्यावर पुन्हा पुरुष होशील. ज्यावेळी भीष्म अर्जुनाचं युद्ध झालं मंडळी, त्यावेळी अर्जुनाने शिखंडीच्या मागे राहून भीष्मावर बाण मारला आणि त्या युद्धामध्ये बघा, आपण जर महाभारताचा तो कार्यक्रम बघितला असेल तर युद्धामध्ये भीष्म शरपंजरी म्हणजे बाणांवरती पडला होता आणि त्या युद्धामध्ये सर्वांच्या शेवटी भीष्म मेला आणि ही कथा थांबली. संपली संपली संपली
शिखंडीची गदा